शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था एरंडोल जिल्हा जळगाव येथील महिला कर्मचारी यांचे आमरण उपोषण अखेर स्थगित। नमस्कार, मी प्राजक्ता। जाणून घेऊया आजच्या काही ठळक घडामोडी। महाराष्ट्रासह संपूर्ण भारतात महिला अन्याय अत्याचाराच्या घटना काही थांबण्याचे नाव घेत नाही। मग ते बदलापूर येथील शाळकरी चिमुकल्या मुली असो, कलकत्ता येथील डॉक्टरांचा बलात्कार करून खून प्रकरण असो, अशाच एका अन्यायाने त्रस्त चतुर्थ श्रेणी कामगार महिला गेल्या 9 दिवसापासून न्यायासाठी उपोषण पुकारले होते। आज जो मैंने हिम्मत दिखाई, शायद इसके बाद कोई दिखा सकेगा अगर मुझे भी न्याय नहीं मिला था, क्योंकि इससे पहले भी और 10 साल से यही काम कर रहा है। एक विद्यार्थी से शादी करके मुझे मार के छोड़ रहा था। हमारे जैसे सबमिट कंप्लीट करने के बाद में ही उसकी शादी लगाई गई, और आज भी इसके मजे मारने के कार्य हमारे प्रिंसिपल साहब जो बैठे हैं, इनसे मैंने कई बार बच्चियों के समाज जो कर रहा है, मैं महिला दक्षता समिति की सदस्य हूँ। इसके बाद बच्चियों के साथ में मेरे अपने के बच्चे नहीं, तो वो बच्चियों को मैं माँ जैसी संभालती थी, तो उन सबने मुझे बताया है, तो तक्रार लेखी नहीं दे सकते, तोंडी तक्रार दी है की मौशी त्या सर आमच्या बरोबर असे करताय। नेमाडे मॅडम, सुनीता मॅडम, आमचे अध्यक्ष जगदीश पाटील साहेब भी स्वतः आमच्या प्रचार साहेब बसले, त्यांच्या समोरच बोलते मी। किती तारखेपासून बसले तुम्ही? मी 15 तारखेपासून बसलो। शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था एरंडोल जिल्हा जळगाव येथील नारायण शंकरराव सरनाईक या शिक्षकाने शिपाई महिला श्रीमती लक्ष्मी किशन तेजी या अनुसूचित जातीच्या मेहतर समाजाच्या महिलेला जातीवाचक शब्दांचा वापर करून तसेच शरीर सुखाची मागणी केली होती। त्या शिक्षकाची इच्छा पूर्ण न झाल्याने जीवे मारण्याची धमकी दिली, असे उपोषणकर्ते श्रीमती लक्ष्मीबाई किसन तेजी यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले। उपोषणादरम्यान श्रीमती लक्ष्मीबाई यांनी काही मुद्दे उपस्थित केले। नारायण शंकरराव सरनाईक यांच्या विरुद्ध एरंडोल पोलीस स्टेशनला अॅट्रॉसिटी व विनयभंगाचा गुन्हा दाखल असून त्याला जामीन कसा मंजूर झाला? महिला दक्षता विभागात तक्रार निवारण समितीत तक्रार नोंद केली असून देखील काहीच कार्यवाही का केली नाही? माझ्या कामाच्या ठिकाणी प्राचार्य तसेच संस्थेच्या वरिष्ठांकडून वारंवार तक्रार करूनही नारायण शंकरराव सरनाईक यांच्यावर आमच्या संस्थेतील प्राचार्य NV चव्हाण सर व वरिष्ठ अधिकारी यांनी सदर व्यक्ती विरुद्ध काहीच कार्यवाही केली नाही। या उलट माझ्या संस्थेतील प्राचार्य मला दोषी आणि समोरच्या व्यक्तीला निर्दोष सिद्ध करत असल्याने माझ्या निदर्शनास येत आहे। माझ्या साक्षीदाराची नारायण शंकरराव सरनाईक हे दिशाभूल करून साक्षीदारांवर दबाव आणून त्यांना फितवण्याचे काम करीत आहे। एका मागासवर्गीय मेहतर समाजाच्या महिलेला न्याय मिळेल का? तसेच दोषींना चौकशी अंती शिक्षा होईल का? असा प्रश्न श्रीमती लक्ष्मीबाई तेजी यांनी यावेळी विचारला। या दरम्यान त्यांच्या उपोषणस्थळी मेहतर समाजाचे भावी अध्यक्ष मिथुनभाऊ बारसे यांनी भेट देऊन श्रीमती लक्ष्मी तेजी यांना दोषींवर कार्यवाही न झाल्यास आपण महाराष्ट्रभर आंदोलन करून असे आश्वासन दिले। तसेच आपणास न्याय मिळवून देण्यास मी कटिबद्ध असल्याचे मिथुनभाऊ बारसे यांनी यावेळी बोलताना सांगितले। मिथुन मोहनजी बारसे, वाल्मीकि मेहतर समाज भावी अध्यक्ष होने के नाते मेरी बहन लक्ष्मीबाई तेजी, इनके ऊपर जो अन्याय हुआ है, वो अन्याय के बारे में व्हाट्सएप पर चर्चा चल रही थी हमारे समाज के ग्रुप के ऊपर। उसके माध्यम से मुझे पता चला कि हमारे दलित समाज की एक बहन, उसके ऊपर अत्याचार हो रहा है। वो नालायक शिक्षक जो है नारायण शंकरराव सरनायक, उसने जो हमारी बहन के साथ अत्याचार करा है, जो उसके ऊपर लैंगिक छळ का जो गुना दाखल हुआ है, अट्रॉसिटी एक्ट का जो गुना दाखल हुआ है, तो उसको जामीन किस प्रकार मिली, क्यों मिली, उसका कारण क्या है? ये डिपार्टमेंट की ओर से, जो शिक्षण डिपार्टमेंट है ITI, इसकी ओर से क्या अहवाल पहुंचाया गया उसके ऊपर, उसकी भी चौकसी होना चाहिए। और इस कृत्य के अंदर जो शामिल होगा उसको कठोर से कठोर शिक्षा हो, यही बोलता हूँ। और मेरी बहन लक्ष्मीबाई तेजी, इसके साथ पूरा मेहतर समाज है, पूरा जिला है, पूरे 45 लाख जो हमारी मेहतर समाज है, ये पूरी हमारी बहन के साथ है। ये इसकी अकेली की लड़ाई नहीं है, हमारी पूरी समाज की लड़ाई। तसेच त्यांनी यावेळी बदलापूर येथे घडलेल्या व कलकत्ता येथील महिला डॉक्टर यांच्यावर झालेल्या अत्याचार व खून प्रकरणाचा तीव्र निषेध केला। कामगार नेते गणेश बारसे यांनीही दोषींवर कार्यवाही करण्याची मागणी केली। शाळेचे मुख्याध्यापक यांनी लेखी आश्वासन दिल्यानंतर श्रीमती लक्ष्मीबाई तेजी यांनी आपले आमरण उपोषण सोडले। यावेळी सूरज पवार, सतीश भाऊ गायकवाड, मिथुनभाऊ बारसे,
जितू चांगरे, जितू करुसिया, अजय घेंगट, गणेश बारसे, दिनेश गोयल, नांदेड इथून आलेल्या पठाण मॅडम व समस्त मेहतर समाजाचे लोक उपस्थित होते. मी प्राजक्ता तायडे, दैनिक हॅलो बातमीदार, जळगाव.